उरणमधील JNPAच्या चौथ्या बंदराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळील रस्ता खचल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने रातोरात दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. करळ परिसरातील हा महत्त्वाचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 4B व राज्यमार्ग 54 यांना जोडतो. रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. जसखार गावाजवळील या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध होता. दरम्यान रत्नेश्वरी देवी जत्रा जवळ आल्याने नागरिकांनी सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. याबाबत संपूर्ण प्रकल्पाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मध्यरात्री भीषण अपघात होऊन एकाचा जागीच अंत झाला आहे, तर 3 जण जखमी झाले आहेत. गणपतीपुळे येथे जात असताना भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या अपघातात रोहित भालेकर वय वर्ष 28 याचा अंत झाला, तर प्रतीक भंडारीसह 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर चिपळूण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहनाचे मोठे नुकसान झाले असून पुढील तपास सुरू आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील मानस सरोवर रेल्वे स्थानकात एक अपघात घडला असून चालत्या लोकल ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल गेल्याने तो प्लॅटफॉर्मवर कोसळला. या अपघातात प्रवाशाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यावेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांनी जखमी प्रवाशाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान धावत्या गाडीतून प्रवाशांनी उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. किल्ले रायगडावरील शिवसमाधीस्थळी लावण्यात आलेला शांतता राखा असा मजकूर असलेला अनधिकृत बोर्ड अखेर हटवण्यात आला. या बोर्डमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांवर अप्रत्यक्ष बंधन येत असल्याची भावना शिवप्रेमींमध्ये निर्माण झाली होती. बुधवारी रात्री रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी स्थळी भेट देऊन हा बोर्ड शासन किंवा पुरातत्व विभागाचा नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी तातडीने बोर्ड हटवण्याचे निर्देश दिले. शिवप्रेमींनीही पुढाकार घेत तो बोर्ड हटवला. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पनवेल विभागाने विविध गुन्ह्यात जप्त केलेला 1,57,64,000 रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला. यामध्ये 23 चारचाकी वाहने, 42 मोबाईल, 580 ग्रॅम सोन्याचे दागिने व 8 दुचाकींचा समावेश आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात नागरिकांना मालमत्ता सुपूर्त करण्यात आली. चोरीला गेलेली वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. आई फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रायगड जिल्हा आयोजित स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलन महाड येथे आयोजित कार्यक्रमात पेण मांगरूळ गावचे मावळा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांना महाराष्ट्र युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच रोहा तालुक्यातील विलास साळवी यांना कुक्कुटपालन पोल्ट्री योद्धा, तर पेणमधील ज्योती वाघ यांना महाराष्ट्र शैक्षणिक सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार मानाने प्रदान करण्यात आला. खालापूर तालुक्यात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी व वनसंपदा अबाधित राखणे आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व्हावे या उद्देशाने खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. स्थानिक संस्था व निसर्गप्रेमींसोबत समन्वय साधत विविध उपक्रम राबवले जात आहेत. वाढता वन्यजीवांचा वावर, अपघातांची शक्यता व जखमी प्राण्यांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा लक्षात घेता वन विभागाने हेल्प फाउंडेशन आणि आहिल फेन्सिंग अँड गॅबियन कंपनीच्या सहकार्याने एक अत्याधुनिक सापळा तयार करून घेतला आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.